आता बातम्या आहेत पाणी टंचाई संदर्भातल्या। वर्ध्याच्या चांबला नावाच्या गावामध्ये नागरिकांना पाणी मिळत नसल्याने त्यांची अक्षरशः कुतरवड होतीये। नागरिक हे मिळेल त्या पाण्यावरती आपलं काम भागवताना दिसतायत। ज्या पाण्याला जनावरही शिवणार नाहीत अशा पाण्याचा वापर इथले नागरिक करतायत। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी। या सर्व विषयावर बोलण्यासाठी ग्रामपंचायतचे सदस्य आपल्या सोबत आहे। हे एवढी भीषण पाणी टंचाई तुमच्या गावामध्ये आहे, पण तुम्ही अजूनही ग्रामपंचायत स्तरावर काही कारवाई केली का नाही? केली, भरपूर प्रस्ताव दिले आम्ही, पण त्या आमदार साहेबांनी प्रस्ताव दिले हे गाव जलजीवन मिशन मध्ये घ्या आणि जलजीवन मिशन मध्ये घेऊन सन्या आमच्या गावाची पाणी टंचाई निघतो। आम्ही या गावात जिथून जो वॉटर पाणी सप्लाय जसापूर तलावातून खूप असं तिथून पाणी असंच गढूळ पाणी येतात आणि ते गढूळ पाणी घेऊन सन्या ते फिल्टर होते म्हणतात, पण ते फिल्टर काही माझ्या हिशोबाने जसं तसं फिल्टर होत नाही पाणी। असंच पाणी तुम्ही ग्रामस्थ वापरता? असंच पाणी वापरतो आम्ही। नक्कीच आपण जर बघितलं तर किती मोठा गंभीर विषय आहे। मी पुन्हा तुम्हाला एकदा दाखवतो। हे बघा, या ठिकाणी बघा पुन्हा एकदा आता या मुलीने पाणी भरलेलं आहे। या टिपामध्ये पाणी बघा, या बकेटमध्ये बघा, या गुंडामध्ये बघा, हे पाण्याची अवस्था बघा किती गढूळ हे पाणी आहे, ज्या पाण्याला जनावरही तोंड लावत नाही। कदाचित त्या पाण्याने आता माणसांना तोंड धुवावं लागत असेल। खरं म्हणजे आपण प्रगतशील राज्यामध्ये राहत असून मोठमोठ्या गोष्टी करतो आणि मोठमोठ्या प्रगत राष्ट्राच्या गोष्टी जेव्हा करतो तेव्हा ग्रामस्थांना जर अशा प्रकारे समोर जावं लागत असेल काही समस्यांना, तर मग या सर्व गोष्टी करण्याचा अर्थ काय असा प्रश्न आता नागरिक विचारतात। त्यामुळे एकंदरीत या विषयाला अनुसरून तातडीने प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे, जेणेकरून येथील नागरिकांना दिलासा मिळेल। निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा।